1848 साली क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्या ठिकाणाहून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली तोच भिडेवाडा माझ्या मागे तुम्ही बघताय। तो भिडेवाडा त्याचं स्मारक 50% पूर्ण झालं आहे आणि हे स्मारक साधारण स्त्री शिक्षणाची पुन्हा ऊर्जा देणारी इमारत ठरणार आहे। 2008 साली या स्मारकासाठी प्रयत्न करण्यात आले, त्याच्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं। एवढंच नाही तर इथल्या सगळ्या दुकानदारांनी इथे विरोध देखील केला होता काही प्रमाणात, मात्र हे सगळं मावळलं आणि त्याच्यानंतर 2008 नंतर काही वर्षांपूर्वी या इमारतीला आहे किंवा या स्मारकाला मान्यता मिळाली आणि हे स्मारक आता उभारून 50% पूर्ण झालं आहे। आपण जर बघितलं तर एकूण 4 मजलीची ही इमारत असणार आहे आणि या इमारतीत साधारण संपूर्ण स्त्री शिक्षणाची जी चळवळ होती त्याबाबतची माहिती देण्यात येणार आहे। इथे एक संग्रहालय असणार आहे आणि संपूर्ण जुन्या पद्धतीची ही इमारत आहे ती उभारण्यात येत आहे। आपण मागच्या काही वर्षांमध्ये बघितलं तर या इमारतीची अनास्था आहे ती एबीपी माझानं अनेकदा दाखवली होती आणि त्यानंतर आता ही संपूर्ण इमारत आहे ती पुण्यात उभी राहती आहे। त्याचं 50% काम देखील पूर्ण झालं आहे। आपण स्त्री शिक्षणाची सुरुवात 1848 साली झाली होती आणि त्याच्यानंतर अनेक आता बघितलं तर अनेक स्त्रिया आहेत त्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतायत। इथून पुढेही अनेक स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतील, आपलं नाव उंचावतील। मात्र जिथून या सगळ्या स्त्रियांना ऊर्जा मिळाली, शिक्षण घेण्याची उर्मी मिळाली, तीच ही इमारत असणार आहे। ही ऐतिहासिक इमारत आहे ती भारतातल्या प्रत्येक मुलीला किंवा प्रत्येक स्त्रियांना एक ऊर्जा देणारी इमारत ठरणार आहे आणि त्याचंच काम 50% आता पूर्ण झाल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।